नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय 9.5 व्हेन आकृती। त्याच्यातले 1 ते 12 प्रश्न आपण कालच्या व्हिडिओत बघितले। आज उर्वरित राहिलेले प्रश्न जे ते पाहूया। आजचा पहिला प्रश्न आणि पुस्तकातला 13वा प्रश्न पाहूया काय सांगितलेला आहे। 13 ते 15 साठी सूचना। पुढील व्हेन आकृतीचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। आता या ठिकाणी 13वा प्रश्न पाहूया। सोबतच्या आकृतीत लेखक किंवा खेळाडू नसलेले चित्रकार किती आहेत? आता ते लेखक नको आहेत आणि खेळाडू पण नको आहेत, पण ते चित्रकार असले पाहिजे, एवढं आपल्याला कळलंय। मग खेळाडू मध्ये हा पण येतोय, हा पण आहे, वर्तुळात हा पण येतोय, लेखक मध्ये हा पण आहे, हा पण आहे, मग उरला काय? बी, जो चित्रकार मध्ये येतोय। म्हणून याचं योग्य उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 3 बी। पुढे बघूया काय सांगितलंय पुढचा प्रश्न। किती चित्रकार खेळाडू आहेत पण लेखक नाहीत? चित्रकार असले पाहिजे, ते खेळाडू असले पाहिजे, पण ते लेखक नाही। मग लेखक मध्ये सी, जी आणि डी येतात, ते कॅन्सल केले। आता चित्रकार आणि खेळाडू दोघी असले पाहिजे, मग हा वेगळा आहे, हा वेगळा आहे, हा खेळाडू आहे पण चित्रकार नाही, हा चित्रकार आहे पण खेळाडू नाही। मग उरला काय? पर्याय क्रमांक एफ येण्यासाठी पर्याय क्रमांक 2 एफ। आता पुढचा प्रश्न बघूया। एकूण किती लेखक चित्रकार सुद्धा आहेत? मग ते लेखक असले पाहिजे आणि ते चित्रकार सुद्धा असले पाहिजे। मग या ठिकाणी बघूया, हे आहेत लेखक आणि चित्रकार, खेळाडू नाही, सॉरी खेळाडू किती लेखक चित्रकार सुद्धा आहेत। मग हे लेखक चित्रकार सुद्धा आहेत, खेळाडूचा उल्लेख नाही, आहेत किंवा नाही। मग हे चित्रकार हा गेला, लेखक मध्ये हा गेला, एफ येणार नाही कारण तो लेखक मध्ये येत नाही, हा येत नाही कारण हा फक्त खेळाडू आहे। मग उरले काय? डी आणि जी। डी आणि जी, डी आणि जी पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेले आहे। पुढचा प्रश्न 16वा। 16 ते 19 साठी सूचना। पुढील प्रत्येक प्रश्नातील दिलेल्या शब्दगटाशी संबंधित व्हेन आकृतीचे उत्तर दर्शवणारा योग्य पर्याय निवडा। आता या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेन आकृत्या दिलेल्या आहेत, नेमकं योग्य उत्तर आपल्याला शोधायचंय। हा खूप वेगळा प्रश्न आलेला विद्यार्थी मित्रांनो, बघूया आता। हे 4 प्रश्न सोडवले तर हे कसे सोडवायचे हे तुमच्या लक्षात येईल, मी ते तुम्हाला समजून द्यायचा प्रयत्न करतो। तृणधान्य, गहू आणि ज्वारी असं वेगवेगळं दिलेलं आहे। मग तृणधान्य म्हणजे काय? गवतासारखे उगवणारे। मग आता गवतासारखे, मग त्याच्यात गहू पण आहे आणि ज्वारी पण आहे, ते गवतासारखे दिसतात। मग आता गहू आणि ज्वारी हे बारीक अन्नधान्य आहे, म्हणून हे तृणधान्यामध्ये येतात। मग आता तृणधान्यामध्ये आता बघा या ठिकाणी एक आकृती घेऊया, एक अशी मोठी, त्यानंतर त्याच्यात गहू आणि ज्वारी, मग गहू वेगळा आहे आणि ज्वारी पण वेगळा आहे, म्हणून गहू वेगळा आणि ज्वारी वेगळा। मग आता अशी आकृती कुठे दिसते? ती पर्याय क्रमांक सी मध्ये, म्हणून याचं योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक 3 सी। आता कसं शोधलं ते तुमच्या लक्षात आलं असेल। वडील, भाऊ, पुरुष। आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, पुरुष। आता पुरुष हा भाऊ बी असू शकतो आणि वडील बी असू शकतो, वडील हा भाऊ बी असू शकतो, एवढं तुमच्या लक्षात आलं असेल। मग पुरुष, मग हा एक वर्तुळ घेतला पुरुषासाठी, मग पुरुष मध्ये भाऊ बी येतात, वडील बी येतात, वडील हे भाऊ बी येतात, म्हणजे दोघांचा एकमेकांशी संबंध येतोय। मग यांचे वर्तुळ हा घेतला जर वडील, तर हा येईल भाऊ, कारण भाऊ हा एखाद्याचा वडील पण शकतो, एखाद्याचे वडील कोणाचे भाऊ पण असू शकतात। मग असं दिसतंय आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये। आता तुमच्या लक्षात येत असेल मी काय सांगतोय, म्हणून याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 डी। करताय विद्यार्थी मित्रांनो, आता काय सांगायचंय तर पुढे
जर कळत असेल तर तसं सांगा मला की सर आम्हाला करता शिकवलेलं आहे. पुढचा प्रश्न 18वा. स्त्रिया, डॉक्टर, कलाकार. मग आता सर हे कसं शोधायचं? बघा, स्त्रिया आहेत त्या डॉक्टर बी असू शकतात, कलाकार बी असू शकतात. कलाकार हे डॉक्टर बी असू शकतात, स्त्रिया पण असू शकतात. डॉक्टर हे कलाकार बी असू शकतात आणि स्त्रिया बी असू शकतात. म्हणजे एकमेकांमध्ये येत आहे. मग स्त्रिया जर घेतल्या तर स्त्रियांचा वर्तुळ, डॉक्टर हा डॉक्टरचा वर्तुळ आणि कलाकार हा कलाकारचा वर्तुळ. कारण पहा, काही स्त्रिया ह्या डॉक्टर बी असू शकतात, कलाकार बी असू शकतात. काही कलाकार या स्त्रिया बी असू शकतात, डॉक्टर बी असू शकतात. आता डॉक्टर मध्ये पुरुष पण असतात, म्हणून यांना काही बघा, हे जेवढे एकत्र येतात ना, हे बघा, हे काय म्हणजे ते एकत्र येणारे जे ते काही, एवढं लक्षात ठेवायचंय. म्हणून हे एकमेकांमध्ये आहे. म्हणून असं पुढे दिसतंय पर्याय क्रमांक ए मध्ये. म्हणून याचं योग्य उत्तर आलं पर्याय क्रमांक 1 ए. पुढचे पुरुष, वकील आणि वडील. आता पुरुष मध्ये वकील पण येतात, वडील बी येतात. मग आपण एक वर्तुळ घेऊया मोठं. आता हे पुरुष हे वडील असू शकतात. मग वडील मध्ये येईल वर्तुळ. मग हे आलं वडीलचं, वडील, आणि हे आलं पुरुष. आता एक लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो की वडील हे पुरुष असतात आणि पुरुष हे वडील असतात. म्हणून पुरुषांमध्ये वडील येतील, वडील हे पुरुष असू शकतात. पुन्हा काय सांगतले? वकील. मग आता मला सांगा, काही पुरुष वकील असू शकतात, पण वकील मध्ये असं येऊ शकतं की काही स्त्रिया वकील आहेत. मग काही येत आहेत, म्हणून ते जे वर्तुळ आहेत ते वेगळं येईल. या ठिकाणी बघा, ते यांच्यामध्ये वकील आणि पुरुष म्हणजे याचात पण येईल, ते असं येईल. म्हणजे बघा, या ठिकाणी पुरुष हे वडील असू शकतात आणि काही पुरुष हे वकील असू शकतात. आता ह्या ठिकाणी म्हणून हे जे हे या बॉक्समध्ये काही पुरुष हे वकील असू शकतात आणि ते वडील बी असू शकतात. हे का नाही घेतले पूर्ण? कारण स्त्रिया पण वकील असू शकतात, म्हणून हे स्त्रियांसाठी सोडलेला. मग असा वर्तुळ कुठे दिसतोय? बी मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर. आता पुढे काय दिले बघूया. पुढचा प्रश्न 20 ते 22 साठी सोबतच्या व्हेन आकृतीचे निरीक्षण करा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. आता या ठिकाणी काय सांगितलेले बघूया विद्यार्थी मित्रांनो. तिन्ही आकृत्यांना सामायिक असलेला अंक, तिन्ही आकृत्यांमध्ये सामायिक असलेला अंक व वर्तुळ आणि त्रिकोण या दोनच आकृत्यांना सामायिक असलेला अंक यांचा गुणाकार किती? वर्तुळ आणि त्रिकोण यांना सामायिक असलेला अंक आणि तिन्हींमध्ये असलेला. आता तिन्हींमध्ये बघूया, जे तिन्हींमध्ये नाही आहेत मी ते खोडून टाकले. हे 8 त्रिकोणात नाही, 6 हा त्रिकोणात आहे, वर्तुळात पण आहे, 10 तिन्ही आकृत्यांना सामायिक असलेला अंक. पण 10 हा वर्तुळात नाही, मग उरला काय? 6. तिन्ही आकृत्यांना सामायिक असलेला 6. त्यानंतर सांगितलेलं आहे वर्तुळ आणि त्रिकोण. हा झाला त्रिकोण आणि हा वर्तुळ. म्हणजे हे येणार नाही कारण हा त्रिकोणात आहे, हा येणार नाही कारण हा त्रिकोणात नाही. वर्तुळ आणि त्रिकोण या दोघींना सामायिक असलेले. वर्तुळ आणि त्रिकोण, हा त्रिकोण आणि हा वर्तुळ, हा चौकोन आणि हा चौकोन मध्ये येत आहेत. मग उरला काय? 4 यांचा काय सांगितलंय? गुणाकार. यांचा गुणाकार करूया. 6 4 जा किंवा 6 चा टेबल 4 पर्यंत गेला तर उत्तर काय येते? 24. मग आता 24 या ठिकाणी कुठे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. आता तुम्हाला कळलं असेल विद्यार्थी मित्रांनो याने काय विचारलं होतं. तर मी पुन्हा एक होतो म्हणजे या ठिकाणी मला पुन्हा समजून द्यायला सोयीस्कर होईल. फक्त एकाच आकृतीत असलेल्या संख्यांची बेरीज किती? एकाच आकृतीत म्हणजे हे कॉमन असलेले जे एकत्र आलेले ते घ्यायला चालणार नाही. मग एकाच आकृतीत 18 आहे, बेरीज सांगितली आहे 15 आहे आणि काय उरले? 9 आहे. मग यांची बेरीज करूया. 9 आणि 5 14,
14 आणि 8 22, 22चे 2, पुन्हा 2 इकडे कॅरी केले तर 1 आणि 2 3 आणि हा एक 4, 42 म्हणजे 42. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. आता पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितलंय. तुमचं लक्ष इकडे तिकडे नको, इकडे लक्ष द्या. चौकोन व त्रिकोण यांना सामायिक असलेली संख्या. आता त्रिकोण, चौकोन आणि त्रिकोण, चौकोन व वर्तुळ यांना सामायिक असलेली संख्या, यात किती फरक आहे चौकोन आणि वर्तुळ. आता एक एक बघूया. म्हणजे काय बघूया अगोदर, चौकोन आणि त्रिकोण. चौकोन आणि त्रिकोण यांना सामायिक असलेली, म्हणजे ह्या ज्या मी कट करतोय ह्यात काय सामायिक नाहीयेत, कारण 6 वर्तुळ मध्ये म्हणून 6 घेतला नाही, हा घेतला नाही. 10 हा चौकोनात पण आहे आणि त्रिकोणात पण आहे, म्हणून एक संख्या मिळाली आपल्याला 10. पुढे काय सांगितलंय त्यांनी आणखी, चौकोन व वर्तुळ यांना सामायिक असलेली संख्या. चौकोन आणि वर्तुळ यांना सामायिक असलेली, हा गेला, हा चौकोनात नाहीये, हा पण चौकोनात नाहीये, हा त्रिकोणात आहे म्हणून येणार नाही. 15 येणार नाही. 6 त्रिकोणात आहे. आपल्याला काय विचारलं तर चौकोन आणि वर्तुळ, उरला काय 8 यांच्यातील फरक विचारलाय. मग फरक म्हणजे वजाबाकी. 10 मधून 8 गेले, किती उरले 2. आता 2 कुठे दिले, पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा प्रश्न बघूया काय सांगितलेला आहे. 23 ते 26 साठी प्रश्न याच्यावर आहेत. पालक असलेले किती कर्मचारी शिक्षक आणि विद्यार्थी सुद्धा आहेत. पालक असलेले किती कर्मचारी, हे कर्मचारी शिक्षक आणि विद्यार्थी सुद्धा आहे. शिक्षक आणि विद्यार्थी इथं 4च दिलेत आणि 4मध्ये असलेला पाहिजे. मग 4मध्ये असलेला शोधण्यासाठी जे नाही आहेत ते अगोदर मी या ठिकाणी खोडून टाकेल. बघा, हा वर्तुळात हे आहेत, त्रिकोणात 2, नंतर हा नाहीये. 10 आणि 2 वर्तुळात येतोय, याच्यात बी येतोय. 10 चौकोनात आहे, 10 शिक्षक मध्ये येत नाही म्हणून 10 गेला. मग उरला काय 2 हा विद्यार्थी पण येतोय, शिक्षक पण येतोय, त्रिकोणात पण येतोय आणि कर्मचारी पण येतोय 2. मग याचं योग्य उत्तर काय मिळालं, पर्याय क्रमांक 2. पुढे बघूया काय सांगितलेलं आहे. सर्वाधिक संख्या असलेले लोक कोण आहेत. आता सर्वाधिक, मग अशा वेळेस विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न मी तुम्हाला देतोय, तुम्ही कसा सोडवणार मी तुम्हाला समजून देतोय. बघा काय करायचं, सर्वाधिक कर्मचारी आहेत म्हणजे वर्तुळात असलेल्या या सर्व संख्या ज्या दिसत आहेत या वर्तुळात असलेल्या सर्वांची बेरीज करायची. पुढे लिहायचं कर्मचारी आणि त्यांची बेरीज. नंतर पालक. आता पालक म्हणजे काय, त्रिकोणात असलेले, हे जे त्रिकोणात दिसत आहेत हे अंक सर्व त्रिकोणात असलेले घ्यायचे, त्यांची बेरीज करायची. लिहायचं या ठिकाणी पालक आणि त्यांची बेरीज. नंतर पुढे दिलेला आहे विद्यार्थी म्हणजे काय, चौकोनात असलेले जे संख्या येत आहेत अंकारी संख्या, ते सर्व त्यांची बेरीज करायची. आणि नंतर शिक्षकचंही त्याच पद्धतीने सर्वांची बेरीज करायची आणि सगळ्यात जास्त कोणाची बेरीज येते ते मला कळवायचंय. चला विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 24वा तुम्हाला HW हा का घेत नाहीये, कारण त्याला सोडवायला वेळ लागेल. कारण सर्वांची बेरीज करा, उत्तर का, त्यासाठी व्हिडिओ थांबवा आणि याचं बेरीज करा आणि सगळ्यात जास्त कोणते कर्मचारी ते मला कळवा. 25वा प्रश्न, किती लोक फक्त कर्मचारी आहेत. किती लोक फक्त कर्मचारी. आता बघा, किती लोक फक्त कर्मचारी म्हणजे विद्यार्थी याला नको, म्हणजे हे अंक गेले. शिक्षक नको म्हणजे हे अंक गेले. पालक हे नको म्हणजे हे अंक गेले. मग उरले काय, 33 आणि 9. 33 आणि 9 यांची जर बेरीज केली तर 9 12 आणि 1 4 14 42. तर यांची बेरीज काय येते 42. मग पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. आता कसं शोधलं असेल ते तुम्हाला कळलं असेल विद्यार्थी मित्रांनो, म्हणून सांगतो पुन्हा व्हिडिओकडे लक्ष द्या म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल.
किती कर्मचारी हे शिक्षक व विद्यार्थी आहेत पण पालक नाहीत? ते कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, म्हणजे तिघींमध्ये येणारे पाहिजे पण पालक मध्ये नाही. पालक म्हणजे त्रिकोणात येणारे नसले पाहिजे. त्रिकोणात येणारे जर नसले आणि कर्मचारी ह्या तिघांमध्ये येणारे, हा येत नाही तिघांमध्ये, हा पण हे तिघांमध्ये येत नाहीये, हा पण तिघांमध्ये येत नाही, मग उरला काय? 6 हा विद्यार्थ्यांमध्ये येतोय, 6 हा चौकोनात शिक्षकात येतोय आणि 6 हा कर्मचारी मध्ये पण येतोय. म्हणून योग्य उत्तर मिळाले याचा पर्याय क्रमांक 3. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.